नमस्कार, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे कोणत्याही बायकोला आवडत नाहीत नवऱ्याच्या या गोष्टी। वारंवार केल्याने कमी होतो आदर। दोन व्यक्तींमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल मतभेद असतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या गोष्टी नेहमी धरून ठेवा आणि तुमच्या पत्नीचा अपमान करावा। जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही बायकोला आवडत नाहीत। पती पत्नीमध्ये प्रेमात भांडण होणे सामान्य गोष्ट आहे असे म्हणले जाते। काही वेळा या गोष्टी एकमेकांसोबतचे नातेही घट्ट करतात, पण जर अशा अनेक गोष्टी असतील तर त्या तुमच्या नात्यासाठी योग्य नाहीत। या गोष्टी नजरेत लहान वाटतात, पण त्यामुळे पती पत्नीच्या मनात कटुता निर्माण होऊ शकते। आज आपण नवऱ्याच्या अशा कोणत्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना कोणतीही पत्नी सहन करू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या दोघांचेही नाते कमकुवत होते। एक म्हणजे पब्लिकली अपमान करणे। अनेक पती असे असतात जे इतरांसमोर बायकोची चेष्टा करूनच ते सुखी होतात। असा जाहीर अपमान करण्याची अनेक पतींची सवय असते। असे केल्याने काहींना आपण पॉवरफुल असल्याचे वाटते, आजूबाजूचे लोक त्याच्यामुळे प्रभावित होत आहेत असे त्यांना वाटते, पण असे करणे चुकीचे आहे। दुसरं म्हणजे बायकोच्या कुटुंबाला वाईट बोलणे। दोन कुटुंबात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या गोष्टी नेहमी दाबून ठेवा आणि तुमच्या पत्नीचा किंवा तिचा भाऊ, वडील, आई इत्यादीचा अपमान करा, त्याबद्दल अपशब्द बोलत राहा। असे केल्याने तुमच्या पत्नीच्या नजरेत तुमचा आदर कमी होतो। तिसरं म्हणजे पत्नीपेक्षा दुसऱ्या स्त्रीला चांगले म्हणणे। प्रत्येकाची स्वतःची क्षमता असते। तुमच्याकडे काय आहे याचा कधीही दगड म्हणून विचार करू नका। बायकोची नेहमी आपल्यापेक्षा हीन अशी तुलना करायची आणि कोणत्याही स्त्री मैत्रिणीला, नातेवाईकाला, शेजारी पाजारी, वैऱ्याला बायकोपेक्षा चांगले सांगायची सवय ही आपल्या बायकोला दुखवणारी गोष्ट आहे। चौथं म्हणजे बायकोला कुरूप म्हणणे। तुमच्या सौंदर्याची तुलना करणे, मग दोन सुंदर व्यक्तींपैकी एकाचे महत्त्व कमी होते। अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या लूकची किंवा तिच्या जीवनशैलीची नेहमी खिल्ली उडवत असाल तर तुमचा आदर कमी होतो। पाचवं म्हणजे पत्नीच्या प्रोफेशन किंवा कामाची व्हॅल्यू न करणे। जरी तुमची पत्नी तुमच्यापेक्षा कमी कमवते किंवा गृहिणी असली तरीही तुम्ही तिच्या कामाची कदर केली पाहिजे। ती घर आणि नोकरी हाताळूनही तुम्ही त्यांना नेहमी टोमणे मारत असाल तर त्याने त्यांचे मन दुःख, अपमान आणि रागाने भरेल। सहावं म्हणजे कधी त्यांचे प्रॉब्लेम न विचारणे। तुम्ही कामात व्यस्त आहात तरीही बायकोशी बोलायलाच हवे की तिला कशाचा त्रास तर नाही। सर्वसाधारणपणे महिलांना त्यांचे मत उघडपणे मांडता येत नाही। अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांची काळजी घेणे थांबवले तर नाते नावालाच राहील। तर ही होती आजची माहिती। तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जो बदल करायला हवा तो करा। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।